नमस्कार. मी किरण शिंदे. डिकोडचा खूप महिन्यानंतर आपण हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. आणि आजचा आपला जो मुद्दा आहे तो असा आहे की रिसेंटली म्हणजे एक 3-4 महिन्या अगोदर डिकोडला एक चांगली संधी मिळाली. एक डेव्हलपमेंट नीड असेसमेंट म्हणून एक प्रकार आहे जो एका मतदारसंघाच्या विकासासाठी केला जातो. आणि एक 3-4 महिन्यापूर्वी ती संधी मिळाली एक 3-4 कॉन्स्टिट्युएन्सीसाठी महाराष्ट्रातल्या ते काम करण्याची. तर त्याला कॉन्स्टिट्युएन्सी प्रोफाइलिंग असं म्हणतात. आणि लॉंग फॉर्म जर घ्यायचा झाला तर त्याला कॉन्स्टिट्युएन्सी डेव्हलपमेंट नीड असेसमेंट म्हणतात. तर ही प्रोसेस काय असते, कशी असते यासाठी मी किशोरी मॅमला रिक्वेस्ट करेल की त्यांनी आम्हाला सांगा. किशोरी मॅमची ओळख ऑलरेडी आपण दिलेली आहे. त्या डिकोडच्या फाउंडर पण आहेत, पार्टनर पण आहेत आणि अगोदर त्या क्लास 1 ऑफिसर पण होत्या. आणि ही संकल्पना कशी आली असा मी त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारेल. ही आयडिया त्यांना कसं आली? नमस्ते किरण, थँक्यू. हे खूप चांगला एक प्रोजेक्ट आपल्या मनातही आला आणि आपल्याला ते करायची संधी पण मिळाली. तर मला नेहमी वाटत आलं की कुठली गोष्ट करताना, कुठलाही प्रोजेक्ट करताना, कुठलेही इनिशिएटिव्ह घेताना काय गरज आहे त्याचा अभ्यास न करता केवळ एखाद्या माणसाच्या डोक्यात आलं किंवा त्याच्या डोक्यात कल्पना आली किंवा कोणीतरी ते पुश केली म्हणून जर एखादी इनिशिएटिव्ह घेतला गेला किंवा इवन विकासाचा जो भाग आहे, विकासाचे इनिशिएटिव्ह हे असेच घेतले गेले तर ते फारसे उपयोगी पडत नाहीत. म्हणजे त्याचा स्वीकारही कमी असतो आणि ते रूटही होत नाहीत तिथे त्या ठिकाणी. तर कोणती पण गोष्ट करताना पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये याची गरज किती आहे प्रत्यक्षात? म्हणजे इव्हन पॅशनचा ज्यावेळेला पर्सनल पॅशनचा अभ्यास करताना सुद्धा जे मॉडेल मांडलं जातं त्यात तुमच्या पॅशनची समाजात नीड किती आहे हे बघितलंच जातं. तरच त्या नीडचं कन्व्हर्जन कमर्शियल किंवा प्रोफेशनल व्हेंचरमध्ये होणार आहे. तर तसंच विकासाच्या बाबतीत सुद्धा आहे की कुठल्याही गोष्टीच्या विकासाचा एक ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला किंवा ऑलरेडी घडत आलेला आलेख असतो आणि तो आलेख समजावून न घेता जर विकास करायला लागलो आपण, जर कुठून तरी काहीतरी उसनं घेऊन किंवा कल्पना उसण्या घेऊन करायला तरी सुद्धा तो विकास असा योग्य तऱ्हेने होत नाही. तर योग्य तऱ्हेने होण्यासाठी जसं प्लॅनिंग करायला लागतं तसं प्लॅनिंग आधी कशाच्या बेसवर प्लॅनिंग करणार तुम्ही? तर नीड्स तिथल्या ते समजून घेऊन त्याचा अनालिसिस करून आपल्याला जर काही गोष्टींचा इनिशिएटिव्ह घेता आला तर तो जास्ती प्रोफाउंड होतो, सगळ्यांना उपयोगी ठरणारा होतो आणि त्या विकासाच्या ट्रॅजेक्टरीमध्ये त्या भागाच्या तो फिट असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी ट्रेनिंग नीड अनालिसिस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे मॉड्यूल आहे तर ते शिकलेली आहे. थेम्स व्हॅली युनिव्हर्सिटीने तयार केलेलं मॉड्यूल आहे आणि त्याच्यात बरीच मॅनेजमेंट टूल्स वापरून आम्ही ट्रेनिंगची गरज कुठे आहे, ऑर्गनायझेशन मध्ये कुठे आहे, कुणाला आहे, कधी आहे, कशी आहे असा अभ्यास करून तेवढ्याच ट्रेनिंग नीड हे करून त्याचं फेज वाईज प्लॅनिंग करायचं. तर त्याचा मी बराच वापर केलेला असल्यामुळे ती टूल्स मला फार आवडणारी, नेहमी मनात घोळणारी असते. तर ज्या वेळेला गुड गव्हर्नन्सचा विचार करतो आपण, तर गुड गव्हर्नन्स मध्ये मी अधिकाऱ्यांच्या बाजूनी पाहिलं गुड गव्हर्नन्सकडे. पण आता निवृत्तीनंतर मला असं वाटतं की जो धोरणात्मक भाग आहे त्यातला किंवा जो लोकप्रतिनिधींनी करायचा भाग आहे, तर तो लोकांच्या गरजा समजून घेऊन केला तर तो आणखी चांगली गोष्ट होईल आणि त्यांना माहितीच असतात समजून घेऊन. मला तर वाटतं ते सगळ्यात जास्ती असतात लोकांमध्ये, त्यामुळे त्यांना त्या गरजा माहिती असतात, माहिती नसतात असं अजिबात नाही. फक्त त्याचा जो अनालिसिस आहे आणि जे बघणं आहे त्याच्याकडे, त्याच्याकडे बघण्याची दृष्टी डेव्हलप करणं असतेच ती जास्ती प्रोफाउंडली मांडणं. असं जर झालं तर नेमकेपणाने मतदारसंघ कुठे घेऊन जायचंय आपल्याला याचे एक विजन तयार होऊ शकते असं वाटलं. म्हणून हा सगळा एक मॉड्यूल डेव्हलप केलं
ज्या मॉड्यूलच्या आधारे आपण हे तपासू शकू की इथे काय लागणार आहे या भागामध्ये. कारण प्रत्येक मतदारसंघाचं एक वेगळं कॅरेक्टर असतं. म्हणजे एखादा म्हणजे अगदी मुंबईच्या जवळचे तुम्ही 6 घेतले तरी काही असतात ते ऑलरेडी अर्बन असतात, काही असतात ते रुरल मधनं अर्बन येणार असतात, काही असतात ते ट्रायबल मधनं अर्बन मध्ये येणार असतात. तर त्या प्रत्येकाचं डेव्हलपमेंटचा इतिहास, त्याची धाटणी, त्याचं एकंदर कल्चरल कॅरेक्टर, म्हणजे तुम्ही बघितलं तर उल्हासनगर आणि बदलापूर हे म्हणजे जवळ किंवा सारख्या डेव्हलपमेंटच्या रेंजमध्ये असूनही त्याचं कल्चरल कॅरेक्टर वेगळं वेगळं आहे आणि त्यामुळे ते वेगळे डेव्हलप. सो ते बघणं त्याच्याकडे त्या दृष्टीने आणि त्याची सामर्थ्यस्थळ बरोबर घेऊन त्याच्या अपॉर्च्युनिटीज टॅप करणं, असा तो सगळा एक आयाम आहे असं मला वाटतं. ओके ओके. मला ज्यावेळी आपण या गोष्टीचा स्टडी करत होतो त्यावेळी मला आठवतं तुम्ही वारंवार एका गोष्टीवर तुमचा खूप भर असायचा. म्हणजे डिकोडनी खूप सारे इन हाऊस टूल डेव्हलप केलेतच की कॉन्स्टिट्युएन्सी डेव्हलपमेंट, नीड असेसमेंट कशी करायची याच्यासाठी. पण एक खूप फ्रिक्वेंटली यूज केला जाणारा टूल आहे जो पब्लिकमध्ये अवेलेबल आहे, त्याला तुम्ही स्वॉट, म्हणजे आपण सगळे स्वॉट असं म्हणतो. त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे तुमचं असं नेहमीच मत पडलं ज्यावेळी आपण हे काम करत होतो त्यावेळी की स्वॉट हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते असं तुम्हाला का वाटतं की स्वॉट हा खूप इम्पॉर्टंट आहे? स्वॉट हे टूल खूप छान चांगलं टूल आहे आणि आपण कॉन्शियसली अनकॉन्शियसली सगळ्या बाबतीतच ते वापरतो. पण ते अनेकदा वापरल्यावर म्हणजे ते टूल म्हणून वापरायला लागल्यावर काही लोक फार वरवरच्या पद्धतीने ते वापरतात असंही मी पाहिलंय की सांगायला म्हणून 4 स्ट्रेंथ सांगायच्या, विकनेस सांगायला म्हणून सांगायचे आणि ते वरवरचे असतात. वेअरएज इफ यू गो डीपर आणि नेमके पद्धतीने तुम्ही जर स्वॉट केला तर त्याच्यातनं खरं तर म्हणजे आपण इतर टूल डेव्हलप केली ती त्याला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधनं त्याच फॅक्ट्सना बघण्यासाठी केली. पण माझ्या दृष्टीने बाकी टूल नसताना सुद्धा फक्त स्वॉटच्या आधारे आपण ही असेसमेंट सहज करू शकतो असं मला नेहमी वाटलं. आणि स्वॉट मध्ये काय होतं की आता तुम्ही असं म्हणलात की आमच्याकडे ट्रॅफिक जाम होतो, आमचा विकनेस आहे. ओके. तसं म्हणलं तर मग सगळेच शहर असं म्हणू शकतात की आमच्याकडे ट्रॅफिक जाम होतो. तर याच्या बरोबरीने तुमच्याकडे आणि काय आहे? तर तुम्ही मुंबईकडे ज्यावेळेला बघाल त्यावेळेला मुंबईकडे खूप चांगली लोकल सेवा आहे, खूप चांगली बस सर्व्हिस आहे, पण तरी ट्रॅफिक जाम होतो. वेरॅज पुण्याकडे अशी चांगली पब्लिक सर्व्हिस नाही आणि ट्रॅफिक जाम होतो, ह्याच्यात फरक आहे. डेफिनेटली डेफिनेटली. तर त्यामुळे तो त्यातले जे फायनर गोष्टी असतात प्रत्येक ठिकाणच्या, तर त्या काय आहेत या बारकाईने आत शिरून त्याला आपण नेमकेपणाने जितकं लिहित जाऊ स्वॉट मध्ये तितकं आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेने ती कॉन्स्टिट्युएन्सी कळते, समोरच्यालाही कळते, आपल्यालाही कळते. एरवी आपण ते डिफ्युज्ड बघितलेलं असतं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे असं होतं, पण त्याला एका पर्स्पेक्टिव्ह मध्ये नेमकेपणाने समोर कागदावर मांडून बघितलेलं नसतं. तर ते बघितल्यावर आपलाच ठिकाण, आपलंच लोकॅलिटी वेगळी दिसायला लागते स्वॉट मांडल्यावर आणि खूप गंमतशीर दिसतं ते सगळं. म्हणजे ज्यावेळेला हे सगळं आपण करत होतो त्यावेळेला मला आठवतंय की माझं नेहमीच जाण्याचं ठिकाण लक्ष्मी रोड जे होतं पुण्याचं, तर ज्यावेळेला स्वॉट करत होतो त्यावेळेला मी ज्या लक्ष्मी रोडला जात होते त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अरे च्छा, इथे सगळ्या आजूबाजूच्या बोळांमध्ये टू व्हीलर पार्किंग इतकं कंजेस्टेड झालेलं आहे, कुठेही टू व्हीलर पार्किंग मिळत नाही आणि हे सगळे कर्मचाऱ्यांचेच टू व्हीलर्स जास्ती लागलेले आहेत इथे. इथे जो कस्टमर येतो त्याला पार्किंग मिळत नाहीये आणि टू व्हीलर नाही मिळत आहे, 4 व्हीलर तर नाहीच आहे ऑलमोस्ट, अशी परिस्थिती आहे. सो मग लक्ष्मी रोडच्या एकंदर त्याचं महत्व कमी होण्याला ही पार्किंगची सोय नसणं हे कारण होतं का, असं सगळं ते मनात यायला लागलं. सो याच्याकडे आपण मी किती वेळा हा 100 वेळा तेच फॅक्ट बघितले असेल, पण ज्याला मी ते कागदावर मांडायला लागले आणि त्याचं अनालिसिस करायला लागले
त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टी उलगडायला लागल्या त्याच लोकॅलिटी मधल्या, आणि त्यामुळे स्वॉट खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि ज्यावेळेला आपण पुढची जी म्हणजे विद्यार्थ्यांनी जी अभ्यास केला काही कॉन्स्टिट्युएन्सीचा, त्यावेळेला तर माझ्या असं लक्षात आलं की इतके दिवस ज्याला थिअरिटिकली आम्ही स्वॉट वापरत होतो अनेक वेळेला, तेव्हा काय ओके. व्हायचं की स्ट्रेंथ, वीकनेस आणि एखादी अपॉर्च्युनिटी असंच खूप बघितलं जायचं. थ्रेट जी आहे ही थ्रेट फारशी लक्षातही आली नव्हती, खूप प्रफाउंडली मांडली गेली नव्हती. पण कॉन्स्टिट्युएन्सी डेव्हलपमेंट नीडच्या बाबतीत असं लक्षात आलं की इथे थ्रेट्स आलेल्या आहेत, थ्रेट्स आहेत, आणि थ्रेट्स मधनच आपल्याला एक रस्ता दिसतोय की ही थ्रेट असल्यामुळे आपल्याला हा रस्ता घ्यायला पाहिजे असं जे आहे. आणि ते फार छान मार्गदर्शन थ्रेट्स मधनं मिळत गेलं असेसमेंटच्या बाबतीत. सो स्वॉटचं टूल खरोखरच फार उत्तम रीतीने आपल्याला उपयोगी येतं या सगळ्या बाबतींमध्ये. डेव्हलपमेंट नीड्सचा जो शेपअप करत जाणार, म्हणजे तुम्हाला 5 स्ट्रेंथ मिळाल्या, 10 विकनेसेस मिळाले, 4 अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, 2 थ्रेट्स मिळाल्या, असं सगळं झालं. मग विकनेस महत्वाचा, स्ट्रेंथ जास्ती, म्हणजे ही स्ट्रेंथ वापरून कुठला विकनेस कमी करता येऊ शकतो, हे वापरून काय करता येऊ शकतं, ही डिस्कशन्स होतात मग त्या स्वॉटवर. आणि मग त्याचा रस्ता आपल्याला दिसायला लागतो की हो, ही स्ट्रेंथ आहे, ही आपल्याला हे विकनेस कमी करायला किंवा ही थ्रेट काउंटर करायला उपयोगी पडणार आहे, याच्यावर आपण भर देऊ, अशा पद्धतीने जाऊ, आणि ही सगळ्यात जास्ती मोठी आहे का काय. आणि म्हणून त्याच्यासाठी सपोर्टिंग टूल्स जे आहेत ती सगळी सपोर्टिंग टू स्वॉट आहेत. स्वॉट इज द मेन, सगळेजण त्रिकालाबाधित वापरत आले, तेच ते मेन टूल आहे. बाकीची टूल डेव्हलप केली की आपण जाता जाता ज्याला आपल्याला लक्षात आलं की हे पण बघायला हवंय, मग हे या पद्धतीने म्हणून ती टूल डेव्हलप केली, पण मेन टूल हे स्वॉट आहे. ओके ओके. मला आता तुमच्याशी बोलत असताना आणखी एक गोष्ट आठवली की आवाज येत त्या नाही. स्टडी वगैरे करत होतो, खूप लोकांनी, म्हणजे ज्या पॉलिटिशियनशी आपण बोललो, काही नगर, हो हो, थोडा डिलेड येत असेल कदाचित. तर मला आठवतं की आपण ज्यावेळी ह्या लोकांशी बोलत होतो, तर आपण TNA जसं असतं, ट्रेनिंग नीड असेसमेंट, त्यावेळी अधिकाऱ्यांशी जाऊन बोलतो अगोदर आणि मग ट्रेनिंग घेतो, तसं आपण खूप ह्या मतदारसंघातल्या खूप लोकांशी बोललो. काही माजी नगरसेवक होते, काही तिथले लोकल लीडर्स होते, आणि मला त्यांच्या सगळ्यांकडून नंतर नंतर असं जाणवायला लागलं की त्या लोकांनी आपल्याला विचारायला सुरुवात केली की तुम्ही सर्वे कसा करणार, आणि तुम्ही सर्वे कसा करणार, तुमची मेथोडॉलॉजी काय आहे वगैरे. इव्हन काही असे लोक होते की जे आपल्या ओळखीचे होते, त्यांनी सुद्धा आपल्याला हे रेकमेंड केलं की नाही नाही, तुम्ही स्टॅटिस्टिक्स कशा घेणार आणि तुम्ही सर्वे कसा आणणार वगैरे. तर आपण थोडासा वेगळा अप्रोच तिथे घेतला, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा की तो वेगळा अप्रोच काय होता, द डिकोड वे. नॉट डिकोड वे. मला असं वाटतं की आपण तो वे डिकोड केला असं मी म्हणेन. वे डिकोड केला, येस येस. कारण काय होतं की अभ्यास करायचा म्हटल्यावर सर्वे असं सगळ्यांना वाटतं, आणि मतदारांना जाऊन डायरेक्ट काहीतरी प्रश्नावली द्यायची आणि त्यांना विचारायचं की तुम्हाला काय हवंय वगैरे वगैरे वगैरे. आता याच्यात ही एक फार गंमत माझ्या आता तो प्रश्न विचारल्यावर अशी लक्षात आली की वी आर टॉकिंग अबाउट नीड्स. ओके. त्याला आपण नीड आणि वॉन्ट असे 2 शब्द वापरतो नेहमीच नेहमीच. आणि तुला आता काय हवं असं विचारल्यावर, तुला जर आता तू भुकेला असशील तर तुझं डोकं वेगळ्या दिशेने तुला काय हवं असा विचार करेल. बरोबर. आणि तू त्याप्रमाणे उत्तर देशील कदाचित. तर थोडं शॉर्ट टर्म होईल ते बेसिकली. शॉर्ट टर्म असेल, आणि जसं आता आपण म्हणतोय की अनालिसिस करतोय आपण, अनालिसिस न करता जर मला विचारलं की माझ्या भागात मला काय हवंय, तर आपण बघितलं की आम्ही अगदी सुजाण नागरिकांना विचारलं की तुम्हाला तुमच्या भागात काय हवंय, तर त्यांना नाही सांगता आलं काय हवंय आमच्या भागात. नाही सांगता आलं, नाही आपण विचारलं होतं, बरोबर आहे, नाही सांगता आलं. पण ज्याही वेळेला तुम्ही फॅक्ट्स मांडता, तुम्ही पोझिशनिंग करता त्याला आणि मग प्रश्न विचारायला लागता, तर त्यावेळेला विचार सुरू होतो, आणि तो विचार खोलात जाऊन आपल्याला एक वेगळ्या ठिकाणी नीड मिळते. ती नीड अशी पहिल्यांदा सांगून दिसते असं नाही, तर ती अनालिसिस मधनं येते
आणि म्हणून आपण काय करतो, तर आपण सर्वे न करता आपण वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सशी बोलतो. आता बरोबर बरोबर. नागरिक हा जरी महत्वाचा भाग असला तरी प्रत्येक भागात कमर्शियल गोष्टी असतात किंवा इतर बऱ्याच गोष्टी असतात. तिथून जाणारे लोक असतात किंवा दुकानदार असतात किंवा ऑफिसेस असतात. असं खूप सारं गोष्टी तिथे आजूबाजूला असतात. त्यांच्या काय नीड्स आहेत या लोकॅलिटीकडनं, हा सुद्धा एक भाग खूप महत्वाचा असतो. आणि त्या नीड्स वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे गृहिणीच्या नीड वेगळ्या असू शकतात आणि नोकरी करणाऱ्या माणसाच्या, म्हणजे गृहिणीच्या नीड्स असतील की बाबा मला ते स्वच्छ नसतं आमचा रस्ता, खाली गेल्यावर असं असतं ती कामवाली कचरा न्यायला कचरावाल्याची गाडी येत नाही लोक येत किंवा नाही ते किंवा घंटा वाजवत नाहीत. हा, किंवा पाणी साचतं आमच्या इथे आणि मग खूप त्रास होतो बरोबर. म्हाताऱ्या माणसांना चालायला, किंवा जो काम करणारा माणूस आहे त्याला असं वाटेल की अरे खरं तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टने इथून गेलो तर मला खूप सोय होणार आहे, पण मला गाडी हाकत जायला लागतं. तर त्याची नीड कदाचित ट्रान्सपोर्टची असेल. एखादा तिथला हातगाडीवाला माणूस असला तर त्याची नीड कदाचित वेगळी असेल की इथे असं असं होतं, किंवा अशा वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सच्या नीड्स वेगवेगळ्या असू शकतात. तर त्यामुळे या सगळ्या नीड्स घेऊन आपण सातत्याने त्या कॅलिब्रेट करत जातो. म्हणजे या स्टेक होल्डरच्या त्यालाही विचारायच्या की हे असं ते म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? मग ते काहीतरी एक वेगळा पॉइंट ऍड करतात, ते एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह ऍड करतात, वेगळ्या दृष्टीने ते पाहतात. अशा पद्धतीने बघत 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 त्या लोकॅलिटीकडे आपल्याला जायला लागतं. दुसरी गोष्ट अशी असते की ती जी लोकॅलिटी आहे त्याचं एक हिस्टॉरिकल पण हे असतं, म्हणजे किंवा कल्चरल बॅकग्राऊंड असते, जे आपण सोशल मॅपिंग मध्ये पण मांडायचा प्रयत्न केला, हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये पण मांडायचा प्रयत्न केला. ते म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, उल्हासनगरमध्ये पूर्ण रिहॅबिलिटेट झालेलं ते टाउन आहे. सिंधी लोक येऊन तिथे थांबले, मग ते सगळं ते त्यांनी पुन्हा जीवन त्यांचं तिथे सुरू केलं. आता त्याचे जे पॅन्ट्स आहेत उल्हासनगरचे, ते इतर सिटीज मध्ये नाहीये आणि त्यामुळे उल्हासनगर एका पद्धतीने डेव्हलप झाले. किंवा धारावी सारखा एरिया तुम्ही, तर तो एक वेगळी डेव्हलपमेंट आहे त्याची. किंवा तुम्ही अगदी क्रॉफर्ड मार्केटच्या जवळचा एरिया पाहिला तर तो कमर्शियल एरिया, त्याची नीड वेगळीच आहे इतर एरियांपेक्षा, त्याच्या सगळ्या गरजा वेगळ्या आहेत. तर त्यामुळे प्रत्येक लोकॅलिटीची डेव्हलपमेंट वेगवेगळी होत असते. त्या दृष्टीने पण त्याच्याकडे बघायला लागतं. आणि ही डेव्हलपमेंटला पुढे जाऊन काही अडचणी आहेत का, किंवा यांचे काही कन्स्ट्रेंट्स आहेत का, की हे नाही होऊ शकणार इथे कारण या गोष्टी आहेत, असं काय आहे, हे सुद्धा आपल्याला बघायला लागतं. हे कन्स्ट्रेंट फक्त डेव्हलपमेंटचे नसतात, काही वेळेला लोकांच्या मनातले पण असतात. म्हणजे काही लोकांना काही गोष्टी कल्चरली फार पवित्र म्हणजे मी धर्माच्या दृष्टीने नाही म्हणत आहे, सँक्टिटी असते काही गोष्टी, सँक्टिटी असते. इथे हे नका करू. जसं ठाण्यात तुम्ही बघितलं तर ते तलाव इतके लाडके आहेत आणि छानच आहेत ते. उद्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत कोणी म्हटलं की नाही आपण इथे ना, इथे खूप सारे बिल्डिंग्स होऊ शकतील, सगळे म्हणतील नाही आमचे तलाव आम्हाला पाहिजेत. किंवा पुण्यात तू ऐकलं असेल तर पुण्यातले लोक लगेच उभे राहतात, नाही आमच्या झाडं, आमच्या टेकड्या वाचल्या पाहिजेत. आता इतर शहरातल्या टेकड्यांवर इतके प्रश्न येतात की नाही, पण पुणेकर त्याच्याबद्दल आग्रही आहेत. म्हणजे हा एन्व्हायरमेंटचा इश्यू आहेच, पण एन्व्हायरमेंट मध्ये आग्रह धरणारा नागरिक पण आहे का तिथे, किती प्रमाणात त्याचं हे आहे, आग्रह आहे, अशा सगळ्या गोष्टी काय म्हणूया आपण, कशाचं किती वजन आहे, कशाची किती गरज आहे, काय होणार आहे, कशाला विरोध होईल, कशाला अशा पद्धतीने केलं तर नाही विरोध होणार, हे सगळे बारकावे हे आपल्याला स्टेक होल्डर्स सांगतात. स्टेक होल्डर्सच आपल्याला सांगत राहतात की इथे असं नाही होत, इथे हे असे असे त्रास होतात वगैरे. तर त्यामुळे प्रत्येक स्टेक होल्डरचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यात आपण त्यांचे कन्सर्न्स आणि त्यांच्या ऍस्पिरेशन्स, कारण त्यांना तिथे राहायचंय, तुम्ही त्याच्याकडे त्रयस्थ म्हणून पाहणं आणि तिथल्या नागरिकाने की नाही नाही मला हे असं हवंय पण मला इथे असं नकोय व्हायला, म्हणजे माझा एरिया बाणेर सारखा नकोय मला,
असं एखाद्या सदाशिव पेठेतला माणूस म्हणू शकतो, पण मला म्हणू अमुक शकतो हवंय. डेफिनेटली. तर त्यांची डेव्हलपमेंटची आस काय आहे, ऍस्पिरेशन काय आहे, ही पण जाणून घ्या. कारण ते लोक मतदान किंवा तुमच्या सरकारबद्दल मत बनवणार आहेत किंवा तुम्हाला आमचं म्हणणं कळलं का हे बघणार आहेत हे सगळे लोक. तर त्यामुळे लोकशाहीच्या ह्याच्यात लोकांना काय वाटतंय, त्यांच्या काय इच्छा, काय आकांक्षा आहेत, हे पण जाणून घेण्यासाठी आपण काही टूल्स म्हणून मुद्दाम बनवले की ऍस्पिरेशन्स, कन्सर्न काय त्या मांडायच्या, वेगवेगळ्या स्टेक होल्डरच्या करून, आणि मग त्याचं तरतम करून एकंदर नीड्स बघायच्या, असा तो सगळा आवाका त्यातून येतो. सॉरी, तुझा प्रश्न काय होता, मी काय बोलले असं मला आता वाटतंय. नाही, क्वालिटेटिव्ह आपण काय गेलो तर ते मेथोडॉलॉजीचं बरोबर आलं, कारण हे सगळ्या गोष्टी ते पहिली बघायला लागतात. आता हे आपल्याला सर्वेला क्वेश्चनर असते आणि तुम्ही आधी ती क्वेश्चनर काहीतरी ठरवता आणि ते प्रश्न विचारता, तर त्यांना जे हवं तिथपर्यंत तुम्हाला जे हवं दोन्ही पर्यंत लोक पोहोचतातच असं नाही. बरं, तुम्हाला सर्वे करताना सगळे पद्धतीने मिळतात असं नाही, ते त्या मानसिकतेत असताना ते उत्तर देतात असं नाही. सो इथे काय होतं, इथे हा जो इंटरव्ह्यूअर असतो त्यांनी त्याच्यात इंटरेस्ट निर्माण करायचा असतो, मग तो माणूस खूप बोलायला लागतो आणि मग आपल्याला त्या गोष्टी हळूहळू कळत जातात. सो इट इज अ मॅक्रो लेवल असेसमेंट, not a micro level assessment like survey. It can be supported by a micro level assessment of survey. जनरली आपण आकड्यांवर खूप विश्वास ठेवतो किंवा किती लोक असं म्हणले. खरं तर सर्वेची तुम्ही ज्याला हे मेथडॉलॉजी बघता त्यावेळेला त्याचं शास्त्र आहे एक, आणि त्या शास्त्राप्रमाणे लोकांचं सगळं हे घ्यायचं असतं. प्रत्यक्ष सर्वे करताना खूप वेळेला आपण त्या शास्त्राला पण थोडं पाणी घालून करतो त्याच्यात. तर पण गृहीत धरताना आपण असं म्हणतो सर्वे झालाय म्हणजे हे काय बरोबरच असलं पाहिजे, बरोबरच असलं पाहिजे. तर त्यापेक्षा आपण इथे थोडस राईट ब्रेननी काम करून, क्वालिटेटिव्ह पद्धतीने काम करून, खरं तर हे बरचसं ना, म्हणजे आपण ज्यावेळेला विद्यार्थ्यांशी पण बोललो आणि ते विद्यार्थी काही लोक पॉलिटिशियन्सना मदत करणारे विद्यार्थी होते, म्हणजे असिस्ट करणारे विद्यार्थी होते, तर त्यांची समज फार चांगली होती. म्हणजे त्यांना खूप पटकन लक्षात येत होतं, हो आमच्या इथे हे वापरलं तर असं असं होईल. सो हे पॉलिटिशियन्सनी ही टूल्स वापरले तर खूप फटाफट गोष्टी त्यांनाही लक्षात येतील आणि त्यांनाही थोडंसं असं करायला होतं, असं बोलायला पाहिजे. आणि मला असं वाटतं जर या नीड्स आपण नीट पद्धतीने मांडल्या तर एक जाहीरनामा चांगला तयार होईल जो दोघांचाही फायद्याचा. इट इज अ विन विन फॉर मतदार आणि नागरिक, आपलं मतदार आणि उमेदवार, लिडरशिप उमेदवार. मला तुम्ही म्हटलं की लोक आग्रह महत्वाचा असतो, त्याच्यावर मला आठवलं आपण काही महिन्यापूर्वी कोल्हापूरला गेलतो वेगळ्या कामासाठी. म्हणजे तिथं त्या मॅम होत्या ज्यांच्याशी आपण बोललो आणि त्यांचं माहेर पुण्याचं, सासर कोल्हापूरचं. तर आपण तिथं रस्त्यावरती पाण्याचा प्रॉब्लेम बघितला खूप, जिथं गेलो तिथं पाण्याचा प्रॉब्लेम. आणि आपण त्यांना फक्त एवढं विचारलं की इथं पाण्याचा प्रॉब्लेम का आहे का, तर ते म्हटलं हो आहे, पण इथं फक्त प्रॉब्लेम असा होतोय की लोक आग्रही नाहीये. एवढा पुण्यात असतं तर सहन पण नसतं त्याला. म्हणजे लोकांचा फरक किती पडू शकतो हे त्यांना फील झालं ना. आपण बोललोही नाही ते अजिबातही. ते स्वतःहून बोलले की कदाचित पुण्यात असतं त्यांनी सहन पण नसतं केलं, पुण्यातल्या लोकांनी हार घातले असते, काहीतरी पेपरला बातम्या, सगळे लोक टेकडीवर गेले असते, नाही तर पाण्यात काहीतरी त्यांनी केलं असतं. आणि मग तो जो तुम्ही म्हटलं की लोक आग्रह धरणं हा जो पॉइंट आहे तो मला तिथे कुठेतरी आठवला की असा फरक असू शकतो, बरोबर. पण याच्या पलीकडे जाऊन मला एक प्रश्न असा थोडासा वेगळा विचारायचा आहे की जो टूल युजली केला जात नाही, म्हणजे बाकीचे सगळे टूल्स आपले जे आहेत, तुम्ही म्हटलं स्वॉट बेस्ड आहेत किंवा स्वॉटचं त्यांनी स्वॉट थ्रू ते तयार होतील वगैरे, पण सोशल मॅपिंग हा एक प्रकार आपण थोडासा विचार करताना हे टूल डेव्हलप करत असताना आपल्या लक्षात आला. आणि मला स्वतःला ते फार इंट्रिगिंग वाटलं, कारण मॅप्स कोणते असतात, पॉलिटिकल मॅप्स, जिओग्राफिक मॅप्स वगैरे असतात. सोशल मॅपिंग हे काय आहे नेमकं, हे मला जाणून घ्यायचं की नेमकं हे सोशल मॅपिंग आहे काय, काय करायचं त्याच्याबद्दल.
म्हणजे आता सुरुवात करताना आपण सोशल मॅपिंग करतो, कारण आपण नवीनच त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जात असलो समजा. तर ही कॉन्स्टिट्युएन्सी समजून घेण्यासाठी आपल्याला जिओग्राफी सांगते की इकडनं रस्ते येतात, इथून नदी येते, इकडे डोंगर आहेत, वगैरे वगैरे. त्याच्या बरोबरीने आपल्याला हे पण समजून घ्यायला लागतं की इथे हाय राईज बिल्डिंग कुठे आहेत, इथे स्लम्स कुठे आहेत, इथे व्यावसायिक भाग इथला कुठे आहे, ओके, इथे कुठे जास्ती ट्रॅफिक जॅम्स होतात. हा डेव्हलप आता याच्या पुढे होणारा काही पूर्वी रिकाम्या असलेल्या जागा डेव्हलप व्हायला लागलेल्या असतात, तो भाग कुठे आहे, लोक इन्व्हेस्ट कुठे करत आहेत, या सगळ्या दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे बघायला लागतं. जसं आपण शहापूरच्या वेळेला, तुला आठवत असेल तर, शहापूर एरिया असा आहे की थोडा भाग आता डेव्हलप व्हायला लागलाय आणि मुंबईच्या जवळ असल्यामुळे काही तिथे रेल्वे आहे, अमुक आहे तमुक आहे, आणि तिथे बिल्डिंग्सही व्हायला लागल्या. मात्र त्याचा निम्मा भाग हा आदिवासी आहे, जिथे काही वाहन पण पोहोचत नाही. तिथून त्या बायकांना तिथून निघताना ज्या प्रेग्नंट बायका आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत त्यांचे मृत्यू झालेले आहेत, अशी परिस्थिती आहे. सो अनलेस यू अंडरस्टँड दिट्स डायव्हर्सिटी ऑफ दॅट मतदारसंघ, काय कुठे कुठे म्हणजे गरज जी आहे ती अशी एकही नसते ना, म्हणजे असं नाही की बाबा यांना हे पाहिजे. त्याच्यात वेगवेगळ्या भागांमध्ये पण स्टेक होल्डर वेगवेगळे असतात. स्लम्स मधली गरज वेगळी असेल आणि हाय राईज बिल्डिंगच्या इथली गरज वेगळी असेल. गरजा नाहीयेत असं नाही. मग त्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन त्या लोकांना तसं तुम्हाला सोयी किंवा डेव्हलपमेंट करायला लागतात. सो त्याची उतरण लावायला लागते, असा तो सगळा भाग कव्हर व्हावा. आणि काही निग्लेक्ट नाही किंवा एखादा भाग अमुक एका गोष्टीमुळे बाकी सगळ्या भागाचं सुद्धा चोक होतोय, असं काही होतंय का, हे सगळं तपासण्यासाठी सोशल मॅपिंग केलं होतं आपण. बरोबर. मला आता एक प्रश्न असा विचारायचा की वेळेस आपल्याला त्या कॉन्स्टिट्युएन्सीला व्हिजिट करता नाही आलं, म्हणजे आपण 1-2 कॉन्स्टिट्युएन्सी रस्त्याने जाताना बघितल्या, काहींना मात्र आपल्याला बघता नाही आलं. तर याच्यानंतर समजा पुढे कोणतं काम आलं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर काम आलं, सपोज एखादं काम युपी मध्ये आलं, एखादं केरळमध्ये असं जर काम आलं जिथे कॉन्स्टिट्युएन्सीची प्रोफाइलिंग करायची आहे, तर तुम्हाला साईट व्हिजिटचा इम्पॉर्टन्स किती वाटतं, की साईट व्हिजिट करणं किंवा जो ओव्हरव्ह्यू घ्यायचा आपल्या डोळ्यांनी बघणं ज्याला आपण म्हणतो, ते किती महत्वाचं वाटतं त्या पूर्ण प्रोफाइलिंग करण्यामध्ये? मला असं वाटतं की साईट व्हिजिट खूप जास्ती महत्वाची आहे. आपल्याला ती कॉन्स्टिट्युएन्सी बघितल्याशिवाय नुसते त्याच्याबद्दलच्या शाब्दिक वर्णनांवरनं त्याचा अंदाज येत नाही. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याकडे बघत असतो. म्हणजे आपण लिटरेचर स्टडी जो केला याच्यावरनं, इंटरनेटवरून, आणि हे काय त्याबद्दल कितीतरी ठाण्याचा स्टडी केला, पण आज जे ठाणं बघता, तुम्ही 10 वर्षापूर्वीचे ठाणं बघितलेलं आहे, ठाण्याचे विविध भाग बघता डोळ्यांनी, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की अरे हे छान आहे, हे चांगलं आहे. इथे सुद्धा आता बदल व्हायला लागलेत. पूर्वी जो आपल्याला भाग कंजेस्टेड वाटत होता, आता तिथे असे बदल झालेत. लोक पण आता वेगळ्या पद्धतीने हे करतायत किंवा लोकांशी बोलल्यावर आपल्याला ज्या गोष्टी कळत नाहीत त्या काही वेळेला बघून कळतात. की जसं आग्रहाबद्दल तू म्हणलास तसं तू काही वेळेला जर एखाद्या लोकॅलिटीकडे बघितलंस, म्हणजे असं मला हे छंद आहे म्हण, मी देशापरदेशात असं जाऊन मी असं चायनामध्ये बघायचे, सारखं मी चायनामध्ये कचरा कुठे कुठे दिसतोय असंच माझं लक्ष होतं, की असं आहे का, बाहेर कपडे वाळत घालतात का, मग असं होतं का, मग खाण्याच्या ज्या जागा आहेत त्याच्या आजूबाजूला कचरा पडलाय का, किंवा बस स्टॉपच्या इथे आसपास किती आहे, असा तो सगळा नजरेने तुम्हाला कळतं की इथे डेव्हलपमेंट अशा पद्धतीची आहे किंवा इथे लोक किती विकास करणार आहेत किंवा किती स्वार्थी असणार आहेत किंवा किती स्वच्छतेला महत्व देणार आहेत, असं सगळ्या बाबी तुम्हाला दिसत असतात.
म्हणजे एखादी कॉर्पोरेशन खूप लोक हे कॉर्पोरेशन बदलावं हे फारच त्रासदायक आहे, पण ती कॉर्पोरेशन तशी राहणं वर्ष याला त्या भागाचं काही कारण आहे का, असा पण एक भाग आहे. असं कसं असू शकेल की अमुक एक कॉर्पोरेशन मध्ये वाईटच लोक आले, वाईटच अधिकारी आले, असं नाही कायम होऊ शकत. तुम्हाला वेरिड लोक येणार, पण तुम्ही काही कॉर्पोरेशन्स बद्दल किंवा म्युन्सिपालिटीज बद्दल ऐकता की तिथे ना काही तिथे असं आहे. याचं कारण कदाचित तिथल्या लोकांच्या एक्सपेक्टेशन्स, कल्चर, त्यांच्या वागण्याच्या पद्धतीमध्ये पण असू शकतं. सो ते सगळं बघून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे छोट्या टाउन मध्ये असं काही टाउन शिस्तशीर दिसतात, काही इतकी क्लमझी दिसतात की तुम्हाला लक्षात येतं की इथे वेगळ्याच तऱ्हेच्या विकासाची हे आहे. दिसताना दोघांची लोकसंख्या सारखीच असेल, कदाचित दोघांचं बाकी वर्णन सगळं सारखंच असेल, घरं इतकी अमुक तमुक तमुक, आणि म्हणून ते नजरेने बघणं खूप आवश्यक वाटतं. ओके. तर ह्या सगळ्या कन्व्हर्सेशन मधून मला आणखी एक गोष्ट अशी जाणवली की आपल्या एका पूर्ण टूल मध्ये म्हणा किंवा कॉन्स्टिट्युन्सी डेव्हलपमेंट करत असताना जे टूल्स आहेत, तुम्ही ह्या शब्दाचं खूप वेळा म्हणजे असं तुम्ही यूज केलेला आहे, असं आहे की प्रत्येक गोष्टीचं प्रायोरिटायझेशन करायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही लोकांना कम्युनिकेट नाही करू शकत. म्हणजे स्वॉट मध्ये आता बोलताना तुम्ही बोलल्या की 5 स्ट्रेंथ येतात, 10 विकनेसेस येतील, पण तुम्हाला प्रायोरिटाईज करणं झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारचं मेट्रिक्स तयार केलं, ज्याला आपण अर्जंट इम्पॅक्ट मॅट्रिक्स असं वगैरे म्हणतो. तर त्याचं महत्व काय नेमकं, म्हणजे ते कसं काढेल एखाद्याला, किंवा आपण काढताना ते कसं काढणार, आणि ते समजा एखादे आमदार असतील जे उभे राहणार आहेत कॅन्डिडेट, किंवा मतदार असतील त्यांना सुद्धा एक्सप्लेन करायचं, किंवा स्टुडंट्सला एक्सप्लेन करायचंय, तर त्यांना त्याचं एक्सप्लेन कसं करायचं की अर्जंट इम्पॅक्ट मॅट्रिक्स कसं महत्वाचं आहे. आपण हे जे टूल्स वापरतो, हा स्टडी करतो रादर, त्याच्यात आपल्या फेजेस मध्ये आपण पहिल्यांदा माहिती घेतो, बघतो, माहिती घेतो, बघतो, बोलतो, फीडबॅक घेतो, तपासून बघतो आपलं अंडरस्टँडिंग. तर आपलं अंडरस्टँडिंग तपासून बघण्याची अनेक आवर्तन आहेत या सगळ्या स्टडीमध्ये, की अनेकांशी बोलल्यावर आम्हाला आता असं वाटतंय, तुमचं काय म्हणणं आहे, असं आपण परत परत विचारतो. मग आपल्याला लक्षात येतं की आपलं जे म्हणणं आहे ते तितकं काही यांना पटत नाहीये, किंवा ते फारसं सेल होत नाहीये इथे, किंवा ती आयडिया आहे आपली पण ते त्यांना आवडत नाहीये. अशी गोष्ट असू शकते, कारण ते त्यांना खरं जास्ती माहितीये. आपण त्यांच्याच बोलण्यातनं एक कन्सॉलिडेटेड गोष्ट काढणार आहोत. म्हणून आपण परत एकदा सगळे अनालिसिस झाल्यावर ते घेऊन त्यांच्याकडे जातो, म्हणतो की तुम्ही याला किती मार्क द्याल, हे किती अर्जंट आहे, हे किती लगेच करायला हवंय, का हे लॉंग टर्म साठी अतिशय महत्वाचं आहे, हे नाही झालं तर काही या मतदारसंघाचं पुढे खरं नाहीये, याचे मार्क द्या. म्हणून आपण परत एकदा लोकल लीडर्स आणि लोकल स्टेक होल्डर्स कडनं ते मार्क गोळा करतो, आणि मग ते महत्व जे आहे ते आपण ग्राफवर मांडतो की हे जास्ती अर्जंट आहे आणि हे इम्पॉर्टंट इतकं आहे. तर अर्जन्स आणि इम्पॉर्टंटच्या याच्यावर तुम्ही कुठे आहात, तर जे पहिल्या नंबरला येईल, दुसऱ्या नंबरला येईल, तिसऱ्या नंबरला येईल, अशी 5 गोष्टी त्या मतदारसंघातल्या या खरंच महत्वाच्या आहेत. आणि मग त्या प्रायोरिटाईज झालेल्या महत्वाच्या गोष्टी खूप वेळेला आपण म्हंटल महत्वाच्या किंवा अगदी आल्या तरी सुद्धा सोयीच्या असत नाहीत, राजकीय दृष्टी प्रॅक्टिकल किंवा इम्प्लिमेंटेबल नसतात, इम्प्लिमेंटेबल असतील असं नाही. सो त्यानंतर मग आपण खर्चाची काही हे काढली आहेत, टूल्स आहेत की याला कुठला खर्च येईल, कुठली प्रिव्हेंटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आहे, असं सगळं बघत आता पुढाऱ्यांमध्ये सुद्धा कसं असतं की पुढारी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एखाद्यांना खूप डेव्हलपमेंटचं एक हे आहे, त्या भागाची डेव्हलपमेंट आपण पाहिलेलं आहे की काही डेव्हलपमेंट पुढारी तिथे ते होते म्हणूनच झाली, तर तसे विजनरी असतात, ते विजनरी गोष्टी उचलतील. काही लोक खूप लोकांना सांभाळून जाणारी असतात, खूप की ते लोक महत्वाचे. मग एखादं दुखावणार कुठल्या तरी लोकॅलिटीला दुखावून एखादी डेव्हलपमेंट करायची, असं शक्यता आहे ना त्या सगळ्या, इथे आपल्याला ऍक्विजिशन करायला लागेल, मग हे लोक हे येतील, असं तसं. तर मग हे थोडं मागे ठेवू, आपण हे करू,
असं पुन्हा त्यांची प्रायोरिटी आहेच, कारण ते करणार आहेत. म्हणजे आपण अभ्यास करून दिलाय, पण शेवटी करणारे जे आहेत त्यांनी स्वतःची ताकद, स्वतःची स्ट्रेंथ, स्वतःचा वीकनेस सगळं ओळखून ते त्यातलं परत प्रायोरिटीज चूज करणार आहेत. पण लेट देम चूज अमंग द बेस्ट, म्हणून हा सगळा स्टेप आपण तो त्यांच्या पुढे मांडतो. ओके ओके. मला खूपच छान वाटलं. म्हणजे मला कॉन्स्टिट्युएन्सी प्रोफाइलिंगचा अंदाज होता, कारण त्या प्रोजेक्ट मध्ये आपण दोघंही होतो, बाकी खूप लोक होते म्हणजे. पण असं ज्यावेळी कॉन्सन्ट्रेटेड डिस्कशन ज्यावेळी होतं त्यावेळी थोडीशी क्लॅरिटी अजून वाढते. तर मला स्वतःहून तुम्हाला थँक्यू म्हणायचंय की हे आपलं असं कन्व्हर्सेशन वगैरे झालं आणि इथं बोलायची आपल्याला संधी मिळाली. आणि पुढेही भविष्यामध्ये अजून संधी मिळू द्या, आपण आता त्याच्यासाठी प्रयत्न वगैरे करतोय म्हणजे. पण मग हा ओव्हरऑल प्रोजेक्ट मलाही असं खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे मला माहित नव्हतं असं काही होऊ शकतं. युजली मतदारसंघ म्हटलं की राजकीय घोषणा शब्द माहित असतो आपल्याला, की अरे राजकीय घोषणा द्यायच्या, मग त्या लॉजिकल आहेत, डेव्हलपमेंट बेस्ड आहेत, नीड बेस्ड आहेत, एवढा विचार केला जात नाही युजली अजिबातही. तर हा जो एक मला सायंटिफिक अप्रोच वाटतो हा, आणि हा पॉप्युलिस्ट नाहीये, हा त्यांच्या गरजांवर बेस्ड का त्यांना त्याचा फायदाच होईल. आणि त्यांना जर ते कळालं, राजकीय लिडर्स असतील ते जर त्यांना कन्व्हिन्स करू शकले, तर त्याचा राजकीय लिडर्सला खूप फायदा होऊन जाईल. तर मलाही ह्या प्रोजेक्ट मधून खूप काही शिकायला वगैरे मिळालं. एक नवीन एकच पद्धत, एक मला नवीन तुझी अप्रोच. चूक हा दुरुस्त करायची आहे, ती म्हणजे हा याला आपण सायंटिफिक नाही म्हणू शकत, कारण हा सर्वेची हा टेक्निक्स सायंटिफिक असतात, त्याचे ती हा. टेक्निक्स. याला आपण सिस्टमॅटिक अप्रोच असं म्हणू शकतो. म्हणजे आपण ओके काही ओके. अ, अ, अभ्यास करायचं न ठेवता सर्व बाजूनी अभ्यास करून त्याचं जिथे जिथे हवं तिथे माप घेऊन असं नेमकेपणाने कोरला जातो आपण. ओके ओके. दिस इज अबाउट दॅट. सो सिस्टमॅटिक अप्रोच आहे, 360 डिग्री अप्रोच असं म्हणूया. एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीकडे बघायचा, एक 360 डिग्री अप्रोच, आणि त्याच्या बेसिसवर डेव्हलपमेंटच्या नीड काढणं. येस. सो थँक्यू व्हेरी मच. परत पुढच्या सेशन मध्ये आपण दुसरा विषय वगैरे घेऊया. ओके. थँक्यू. नमस्कार.